आज आपण तिरकस पट्टीचा गोट कसा तयार करायचा हे बघणार आहोत। बघा आता 1.5 इंचावर मार्किंग करून 1.5 इंचाचे आपल्याला तिरकस पट्टी कट करून घ्यायची आहे। बघा मार्किंग केली तशी मी जेवढा कपडा उरलेला आहे ब्लाउजचा आपला तेवढ्याच कपड्यामध्ये तिरकस पट्ट्या काढून गोट तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। 1.5 इंचाच्या मार्जिनवरून ही पट्टी मी कट केलेली आहे। आता ही जेवढी निघाली तिथपर्यंत घेतली, बाकीचा एक्स्ट्राचा भाग कट करून घेतला। आता दुसरी पट्टी आपण काढूया। तर यामध्ये आपल्याला 2 ते 3 पट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। कपडा जेवढा तिरकस आहे तेवढी कटिंग करून घेतलेली आहे मी। आता हे दुसरा कपडा आहे, त्यामध्ये एक पट्टी आपण काढून घेऊयात। आता या पट्ट्या आपल्याला एकमेकावर जोडून घ्यायच्या आहेत। आता मी इथे सरळच जोडून घेत आहे। तिरकस पण जोडून घेतल्या तरी गोट खूप छान येतो, आणि इथे जास्त कपडा नाही आहे त्यामुळे मी सरळ जोडून घेते, जेणेकरून फोल्ड करायला आपल्याला सोपं जाईल। आता एक पट्टी सरळ ठेवली, दुसरी पट्टी उलट ठेवली, परत ती दुसरी पट्टी सरळ केली आणि तिच्यावरती दुसरी पट्टी उलट ठेवून 2 शिलाई मारून घेतल्या। आता हे समोरचा एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण कटिंग करून घेऊयात। पूर्ण भाग कट करायचा, एका लाईन इतका आपण फक्त ठेवलेला आहे। आता हे बघा, जिथं गोलाईचा भाग जास्त आहे पट्टीला त्या साईडनं आपल्याला सोडून दुसऱ्या साईडनं आपल्याला पट्टी दुमडायची आहे। तिरकस पट्टीचा जो तिरकस असा गोलाईचा भाग असतो तो भाग आपल्याला जोडायसाठी सोडायचा, आणि दुसऱ्या साईडला थोडंसं एका लाईन इतका आपल्याला फोल्ड करून ती पट्टी आपल्याला पूर्ण शिवून घ्यायची आहे फोल्डिंगमध्ये। आता ही जी पट्टी आहे फोल्ड केलेली ही आपल्याला गळ्याच्या खालच्या साईडला जाईल, आणि जी पट्टी आपण फोल्ड केलेली नाही त्यावरती आपल्याला पूर्ण शिवून गळा जोडून घ्यायचा आहे। आणि मग तयार केलेला ब्लाऊज आहे त्याला आपल्याला ही लावून गोट तयार करून घ्यायचा आहे। नमस्कार, सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। मी आज तुम्हाला ब्लाऊजला गोट कशा प्रकारे लावायचा, गोट लावून ब्लाऊज कसा शिवायचा हे दाखवणार आहे, तरी पूर्ण व्हिडिओ पहा। आता आपण जोडून घेऊयात हा गोट। हे बघा, हे ब्लाऊज मी रेडी करून घेतलेला आहे। आता आपल्याला इथं गोट लावायचा आहे। तर ही पट्टी एक साईडला आपल्याला थोडीशी दुमडून घ्यायची, आणि इथं डबल शिलाई मारून घ्यायची। आता आपल्याला सुरुवातीला तर इथं लावताना दोन्ही भाग आपल्याला व्यवस्थित ठेवायचे, कोणताही भाग जास्त ओढायचा नाही। शोल्डरची पट्टी मागच्या साईडला घेतलेली आहे मी, त्यामुळे फिनिशिंग छान येते। एकदम सावकाश अशी ही पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे। अर्ध्यापेक्षा थोडा कमी असा भाग आपल्याला यामध्ये शिवून घ्यायचा आहे। आता शेवटी परत जसं सुरुवातीला आपण कपडा दुमडला होता तसाच आपल्याला शेवटी पण दुमडायचा आहे, आणि इथं 2-3 शिलाया रफ करून जोडून घ्यायचा आहे। आता हे धागे वगैरे असतील तर ते आपण काढून घेऊयात। आणि आता आपल्याला इथं दुमडून घ्यायचं आहे। तर इथं गोट कसा मारायचा बघा, जो शिलाईचा भाग आहे तो आतल्या साईडला जाणार गोटच्या, आणि त्यावरतून खालची आपली गोटाची जी पट्टी उरलेली आहे ती येणार। पूर्ण भाग आपल्याला इथून तिथून तसाच दुमडायचा आहे।
जो शिलाईचा भाग आहे तो गोटाच्या आतमध्ये गेला पाहिजे आपल्याला फोल्ड करताना, ही थोडीशी काळजी घ्यायची आपण. त्यामुळे गोटाला फिनिशिंग पण खूप छान येते आणि तो गोट आपला परत उलटत नाही. एकदम छान बसतो. एकदम छोटासा गोट हा तयार करून घेणार आहे मी. खूप छान दिसतो छोटा गोट आपण मारलेला असतो तो. ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग येते त्यामुळे. गोटाचा भाग आणि ब्लाऊजचा भाग त्या दोन्हीच्या एकदम मध्यभागी आपल्याला हा गोट मारून घ्यायचा असतो. जास्त वरती गोटावरती पण शिलाई घ्यायची नाही आणि ब्लाऊजच्या साईडला पण शिलाई होऊ द्यायची नाही, याची थोडीशी काळजी घ्यायची. सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. बघा पूर्ण गोट मारून घेतलेला आहे मी. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावरती छानशी कमेंट करा. आवडला तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.